रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, नका करू लातूरला बदनाम. नीट ना आणलाय वीट करत दरवर्षीच नीटचा पेपर लिकेज होतो, पेपर फुटतो आणि त्याची पुन्हा चर्चा होते. लाखो करोडाचा यात व्यापार होतो आणि या वर्षी सुद्धा 2026 ला सुद्धा या नीटच्या परीक्षेचा बाजार झाला आणि जवळपास 25 लाख विद्यार्थ्यांचं झोप उडालेली आहे. 25 लाख किंवा 23 लाख जे काही विद्यार्थी असतील या महाराष्ट्रातल्या, विचार करा विद्यार्थी मित्रांनो, या 23 लाख विद्यार्थ्यांमध्ये कितीतरी विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिलेले आहेत डॉक्टर्स होण्याचे. या 25 लाख कुटुंबाला आज काय मानसिक त्रास होत असेल. एका विद्यार्थ्याच्या मागे त्याची आई, त्याचे वडील, त्याचा भाऊ, त्याची बहीण, त्याचा परिवार. 24 तासापैकी 20 तास हे विद्यार्थी अभ्यास करतात. आहे त्या परिस्थितीत स्वतःला सामावून घेऊन नीटचा अभ्यास करतात. 2-2 वर्ष त्याची तयारी करतात. एक क्लास त्यांच्या जवळपास 180 ते 170 टेस्ट घेतो आणि त्याच्यातून काही संभावित प्रश्न, त्याच्यातून काही संभाव्य उत्तर, गेस पेपर, मॉक टेस्ट. मग मॉक टेस्ट घेतली काय, लातूर बदनाम झालं काय? शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार ऐकून आहेत, पण आता या ज्ञानार्जनाच्या क्षेत्रामध्ये गुन्हेगारी करणं आली. आपण पाहिले की लातूरमध्ये एका संस्था चालकाचा खून झाला. म्हणजे यांच्या क्लासेसची स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा. कधी एकदा त्या क्लासेसचं नाव बदनाम करतो, मग त्याचा क्लासेस बंद पडून माझा क्लासेस कधी चालू होतो. ही दुष्ट प्रवृत्ती, ही भावना जर या मातीत रुतत असेल तर याचा फार मोठा परिणाम या लातूर शहराला भोगावा लागणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. वारंवार ट्युशन एरियामध्ये ड्रग सप्लाय केला जातात म्हणून चर्चा केली जाते. परप्रांतीय विद्यार्थी या ठिकाणी ड्रग्स आणतात याची चर्चा केली जाते. काही अवैध कामं त्या ठिकाणी चालतात याची चर्चा केली जाते. ट्युशन एरियाला बदनाम केलं जात आहे. याच्यातूनच अर्थातच लातूर पॅटर्नला बदनाम केलं जात आहे का? तर कालपासून ज्या चर्चा सुरू झालेल्या की 40-42 प्रश्न जुळले, या माग त्या प्राध्यापकाचा असलेला अभ्यास, त्यांनी घेत असलेल्या टेस्ट, यामधून त्यांनी काढलेले काही संभाव्य प्रश्न जर जुळले असतील तर ते दोषी आहेत असं सिद्ध होऊ शकतं का? आपण डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर म्हणतो कदाचित तुम्हाला अमुक अमुक असण्याची शक्यता आहे, कदाचित तुम्हाला शुगर असण्याची शक्यता आहे, कदाचित तुम्हाला बीपी असण्याची शक्यता. गेस केला जातो. गेस तुम्ही दाखवून घ्या, कदाचित तुमच्या इथं ह्या वेळेला प्रॉब्लेम असू शकतो. गेस करतात. मग प्राध्यापक त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या अभ्यासाप्रमाणे, त्यांच्या आजपर्यंतच्या असलेल्या त्यांच्या त्या ज्ञानार्जनाच्या योगदानानुसार जर त्यांनी काही गेस पेपर काढला असला आणि तो जर जुळला असला, बरं आपण जर त्या क्लासेसला दोष धरणार असतो
तो क्लासेस 40-42 प्रश्न कशाला बाहेर काढेल हो? जवळपास सगळाच पेपर देऊन टाकेल ना विद्यार्थ्यांना. आणि पुन्हा त्याचेच प्राध्यापक लोक विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यू घेऊन ओपन कशाला होतील? त्यांच्या मनामध्ये भीती राहणार ना. आता ह्याची आम्ही चौकशी केली असं सांगण्यात आली की चौकशी सुरू, पोलीस काही उत्तर देत नाही. बरोबर आहे. जे काही ते 4 लोकांच्या चौकशा झाल्या त्यांची नावं पोलीस खात्यानं गुपित ठेवलेली आहे. पण असं सांगतात की कोणीतरी तक्रार केलेली आणि काही लोकांचे फोन गेले, यामधून इथं काहीतरी खालीवर झालं अशी शंका व्यक्त केली जाते. त्याची चौकशी सुरू आहे. जे बाहेर यायचे ते येईल, जे कायद्यानं व्हायचे ते होईल. पण याच्यातून एक मला जाणवलेलं आहे की कुठंतरी लातूरच्या शैक्षणिक लातूर पॅटर्नला गालबोट लागते का काय? आज लातूरला विद्यार्थी शिकतोय याचं कौतुक पुण्या मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना नक्कीच असतं की आमचा मुलगा लातूरला आहे, म्हणजे नक्कीच त्याचं भविष्य चांगलं आहे. मग या लातूर पॅटर्नच्या मुळावर उठलेत का काही लोक? मग या लातूर पॅटर्नला बदनाम करण्यासाठी काही षडयंत्र रचल्या चाललंय का? का लातूर पॅटर्नच्या क्लासेसचा गवगवा पूर्ण देशात होतोय, प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरात होतोय, याचं कुठंतरी पोटसं उठतंय का? हा नीटचा पेपर कोटामधून लिकेज झाला, केरळमधून लिकेज झाला, का जिथं प्रिंटिंग झालं त्या प्रेसमधून लिकेज झाला, याचं गुपित आहे. लाखो रुपयाचा हा बाजार झालेला. मग या प्राध्यापकांना जर गेस पेपर द्यायचं, त्यांनी गेस पेपर दिलेला आहे. प्रश्न कसा आहे मित्रांनो, थोडस समजून घेण्यासारखं आहे की जर यांना पेपरच लिकेज करायचा असला असता तर पूर्णच पेपर यांच्याकडे आला असता. अर्धवट पेपर लिकेज कोण करणार? मग अर्धवट पेपर लिकेज करून पुन्हा त्या विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेऊन आपल्या क्लासेसचा गवा ते करून एवढं धाडस कोणताही प्राध्यापक नाही करणार मित्रांनो. कारण लातूर हे प्रत्येक क्षेत्रात आता शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर होत आहे. लातूरचा विद्यार्थी टॉपवर येतोय. लातूरचा प्रत्येक क्षेत्रातला विद्यार्थी, मग तो इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, प्रत्येक क्षेत्रात लातूर हे सध्या पुढे होत आहे. कुठेतरी लातूरचं नाव मोठं होत आहे. आणि आज लातूरला खऱ्या अर्थानं जशी भुसारलंय नाही, जसे तुरीची बाजारपेठ आहे, लातूरला ज्या पद्धतीनं काही लातूरचा ब्रँड, तसा लातूरचा एक शैक्षणिक ब्रँड बनतोय. कुठेतरी ह्या लातूर पॅटर्नला बदनाम केलं जातंय का काय, ही शंका माझ्या मनामध्ये येते मित्रांनो. तर कृपा करून या महाराष्ट्रातल्या सर्व चॅनल्सना, सर्व युट्यूब चॅनल्सला, सर्व मित्रांना आज एवढं सांगणे की पूर्ण सत्यता समजून घेऊन कुठंतरी लातूर बदनाम करायचं. आणि यामधून जी संस्था चालकांची जीवघेणी स्पर्धा आहे, एकमेकाच्या विरोधात षडयंत्र, हे कुठेतरी थांबवून या लातूरचं नाव बदनाम होण्यापासून वाचवलं पाहिजे, असं एक लातूरकर म्हणून मला वाटतं मित्रांनो. प्रत्येक जण आपापल्या कौतीप्रमाणे, आपल्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे, आपापल्या चातुर्याप्रमाणे, आपल्या मार्केटिंग प्रमाणे तो आपापला व्यवसाय वाढवत असतो. तुम्ही वाढवा. दुसऱ्याची रेष पुसण्याची क्षमता ठेवण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करण्याची जर थोडस मन मोठं या क्लासेसवाल्यांनी केलं तर ही जीवघेणी स्पर्धा आणि हे जे बदनामीचं षडयंत्र आहे ते थांबल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढंच करावं. माझं कळकळीचं विनंती आहे की निश्चितच आज ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली त्याचा परिवार अत्यंत डिस्टर्ब आहे. अर्थार्जन गेले, कष्ट गेलेत, कित्येकांच्या सुट्ट्या आता, म्हणजे काही लोक जे काही एन्जॉय करण्यासाठी काही लोक अनेकांनी आपले टूर्स काढले, ते सगळ्यांनी रहित केले आहेत. सगळे आता परेशान आहेत. जवळपास 23 लाख कुटुंब त्या चिंतेत आहेत की आता पुन्हा एकदा नीटची परीक्षा येणार आहे. आणि एनटीएने सांगितलेले की आता आम्ही लवकर जास्तीत जास्त 18 दिवसात त्याचा प्रोग्राम जाहीर करू. आता कोणती फीस भरायची नाही, त्यामुळे आता कोणताही कुठे प्रक्रिया नाहीये. फक्त प्रवेश हे झाले की तुम्हाला परीक्षा देता येणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा हतबल न होता अगदी शांतपणे, अगदी आपल्या मनावर ताबा ठेवून आपण जो अभ्यास केला त्याचं एखादं रिव्हिजन केलं तर पुन्हा तुम्हाला नीटच्या परीक्षेमध्ये चांगलं भविष्य मिळू शकतं. पण आता मात्र हा पेपर पुन्हा कुठल्या तरी प्रेसमधून लिकेज नाही झाला पाहिजे. केरळमधून नाही झाला पाहिजे का, राजस्थानमधून नाही झाला पाहिजे का, नाशिकमधून नाही झाला पाहिजे का, अनेक ठिकाणून आता सध्या पुण्यामधूनही काही बातम्या यायला गेल्या आहेत आणि कुठेतरी त्याच्यामध्ये लातूरचा एक नंबर लागतोय. मग खरंच लातूरच्या प्राध्यापकांनी काही ह्याच्यात शंका घेतलेली आहे का? खरंच यामध्ये लातूरचे काही प्राध्यापक लोक दोषी आहेत का? त्यांची सुद्धा चौकशी नक्कीच झाली पाहिजे. कारण कुठंतरी एक जाणवत आहे, साप 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 म्हणून आपण दोरीला बडवत बसलो तर खरा जो गुन्हेगार आहे तो सुटेल आणि लक्ष विचलित होईल. यामधून लातूर बदनाम होईल. लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त एवढंच वाटतंय की त्या विद्यार्थ्यांना पुन्हा तुम्हाला प्रत्येक परिवारानं पाठबळ दिलं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्याला पूर्णपणे त्याचं मन पुन्हा सशक्त केलं पाहिजे परीक्षा देण्यासाठी. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना पेपर अत्यंत सुंदर गेलेला असतो. अगदी ते आनंदात असतात. आपण पाहिलेलं आहे किती विद्यार्थी कशी काय 3 मेला इथं काय परिस्थिती होती. सगळं ट्रॅफिक जाम होतं लातूरचं. नीटची परीक्षा. रस्ते हाऊसफुल होते. गाड्या तुलून लातूरचे सर्व पटांगण घरून गेले होते गाड्यांनी. एवढं प्रचंड नीटचं हे ह्याला वादळ म्हणा किंवा ह्याला पुढचे ध्येय म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या पुढच्या आशा म्हणा. बरं, प्रत्येकाला व्हायचं डॉक्टर. मग डॉक्टरच का व्हायचे? प्रत्येकाला वाटतं की डॉक्टर झाले की जीवन सुधारतं. प्रत्येकाला वाटतं की डॉक्टर झाले की प्रॅक्टिस चालू होते. प्रॅक्टिस झाली की उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढलं की घरची आर्थिक परिस्थिती सुधारते. आपण आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करतो आणि प्रत्येक आईवडिलांचं बऱ्याचशा डॉक्टरच्या परिवारात सुद्धा स्वप्न असतं की माझ्या मुलांना डॉक्टर व्हावं. बरे स्वप्न का पाहू नये? लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची संख्या ही कमीच आहे. आणि जर याच्यातून जर असे काही नीटचे बोगस पेपर देऊन जर बोगस डॉक्टर निर्माण होणार असेल तर हा जीवाशी खेळ आहे. प्रत्येक गोष्टीचा गांभीर्यानं याच्यात अभ्यास झाला पाहिजे. फक्त कृपा करून मला एकच सांगायचंय की लातूर पॅटर्नला दृष्ट लावू नका. लातूर पॅटर्नला बदनाम करू नका. एखाद्या क्लासेसचं नाव बदनाम करू नका. फक्त त्याची सत्यता समजून घ्या. मी काही कुणाचं समर्थन करतो अशातली गोष्ट नाहीये. मी काही कुणाला पाठिंबा देतो अशातली गोष्ट नाहीये किंवा मला कोणीतरी बोलायला भाग पडला अशातली गोष्ट नाहीये. पण मला असं जाणवत आहे की डॉक्टर जे.एम. वाघमारे, शाहू पॅटर्न, डॉक्टर गोपाळराव पाटील, डॉक्टर आपले प्राध्यापक अनिरुद्ध जाधव या सर्वांनी जो हा लातूर पॅटर्न बनवलेला आहे मित्रांनो. आता काही क्लासेसने आपलं नाव, लातूरचा डंका आता पार पुणे, मुंबई, नाशिक दूरपर्यंत गेलेला आहे. मग या लातूर पॅटर्नच्या नावाला, या प्रतिष्ठेला कुठेतरी गालबोट लागेल असं कृत्य कोणत्या क्लासेसनी करू नये, कोणत्या प्राध्यापकांनी करू नये. आणि जर कोणी काही केलं असेल तर नक्कीच त्याचा निषेध केल्याशिवाय आम्ही सुद्धा राहणार नाही. पण मित्रांनो, असं वाटतंय की कुठंतरी, मी पुन्हा एकदा म्हणतोय की साप साप साम साप साप समजून तुम्ही दोरीला बडवू नका, भुई थुपटू नका. कारण खरे गुन्हेगार, खरे नीटचा पेपर लिकेज करणारे, या पेपरचा बाजार करणारे जे आज परराज्यातून आहेत त्या सगळ्यांचा शोध झाला पाहिजे. कारण हे काही फक्त लातूरमधून लिकेज झालं असतं तर काही गोष्टी मर्यादित राहिल्या असत्या. पण अख्ख्या देशातल्या नीटच्या परीक्षा ह्या पुन्हा होणार. कारण ह्याला केंद्रीय NTA म्हणजे यांचं पूर्ण त्यांच्या अंडर ह्या सगळ्या परीक्षांचं त्यांचं नियोजन केलं जातं. तिथूनच जर हा पेपर लिकेज होत असेल, त्यांच्याच प्रेसमधून लिकेज असेल किंवा त्यांचाच कोणतरी एखादा माणूस काही लाखामध्ये स्वतःचं इमान विकत असेल तर ही निषेधार्थ गोष्ट आहे. फक्त एकच सांगणं आहे, लातूर पॅटर्नला बदनाम करू नका.
लातूर पॅटर्नचा हा ज्ञानाचा दिवा असाच तेवत ठेवा आणि जे चांगलंय त्याचं समर्थन करा, जे चुकलंय त्याला शिक्षा करा. मित्रांनो, आज एवढंच. उद्या पुन्हा बोलूया. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. नमस्कार, काळजी घ्या. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम माझं लातूर माझा व्यापारी, माझं लातूर माझा व्यापारी. जे नवं लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. व्यापार वाढवा, उद्योग वाढवा, व्यवसाय वाढवा, सामील व्हा, लातूरला मोठं करा. संपर्क करा रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. मोबाईल नंबर 9890398788.